नमस्कार. आज आपण मस्तपैकी गरमागरम पिठलं आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी आणि तोंडी लावायला कांदा लोणचं हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर. इथे आपण गरमागरम पिठल्याची रेसिपी बघणार आहोत. पिठलं आणि त्यासोबत वरतून मस्तपैकी साजूक तूप. आहा, मस्त खायला लागते पिठलं आणि भाकरी. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा व इथे हिरवी मिरची आणि लसणाची मी इथे बारीक मिक्सरच्या भांड्यात पेस्ट केलेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे. मी इथे 3 चमचे एवढे बेसन पीठ घेतलेले आहे. आता इथं आपण पातळ सरसरीत इथे पिठलं करणार आहोत. तर इथे मी अर्धा ग्लास एवढे पाणी टाकलेले आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बेसनाच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत आपल्याला. आता हे बेटर साईडला ठेवूयात आणि एक कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये आपल्याला 2-3 चमचे तेल टाकायचे आहे. तेल चांगले गरम झाले की इथे मोहरीची इथे फोडणी द्यायची आहे व इथे आपल्याला कढीपत्ता थोडासा टाकायचा आहे. आता जे आपण हिरवी मिरची व लसणाचा ठेचा बनवलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. इथे तुम्ही पिठलं जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढ्या इथे हिरव्या मिरच्या टाकू शकता. मी इथे मस्त असं झणझणीत इथे पिठलं करणार आहे, त्यामुळे मी ते 4-5 भरपूर अशा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मी थोडेसे जिरे इथे वरतून टाकणार आहे. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान इथं हिरवी मिरची लसणाचा ठेचा चांगला तेलामध्ये परतला गेला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक मी कांदा इथे टाकणार आहे. कांदाही इथं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे कांद्यामधला कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत इथे आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. मस्तपैकी इथे कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपल्याला इथे चमचाभर एवढी हळद टाकायची आहे. आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी कांदाही परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी इथं चवीनुसार मीठ टाकलेले आहे. तर मीठ टाकल्यानंतर पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. व आता इथे आपण जे बेसनाचे बॅटर बनवलेले आहेत पिठल्यासाठी ते इथे आपल्याला टाकायचे आहे. पातळ सरसरीत पुन्हा इथे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी. आधीच आपण पाण्यामध्ये चांगलं बेसन मिक्स केलं तर गुठळ्या होणार नाही, त्यामुळे आधीच आपण बेसन अशा प्रकारे पाण्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे पातळ सरसरीत आपण पिठलं बनवणार आहे, त्यासाठी मी इथे भरपूर असं पाणी टाकलेलं आहे. आता शिजल्यानंतर हे थोडंसं घट्टसर होणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला चांगलं इथं पिठलं शिजून द्यायचं आहे. कच्चापणा इथे बेसनातनं निघून जाईल. शिजल्यानंतर हे बेसन ट्रान्सपरंट होईल. लगेच आपल्याला कळते बेसन इथे आपले झाले आहे की नाही. हे मधून मधून आपल्याला हे चांगलं हलवत राहायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे बेसन अधूनमधून. आता इथे आपलं पिठलं होत आहे तोपर्यंत आपण साईडला भाकरी करायला घेऊयात. अशा प्रकारे आपल्या गरम गरम पिठलं आणि गरम गरम बाजरीच्या ज्वारीच्या कुठल्याही भाकरी तुम्ही इथे करू शकता. मी इथे ज्वारीची भाकरी करणार आहे. साईडला मी भाकरीही करायला घेतलेली आहे आणि इथे आपलं पिठलंही शिजत आहे. अशा प्रकारे मस्त झुणका भाकर खायला एकदम टेस्टी लागते. आणि आपण जी हिरवी मिरची लसूण भरपूर वाटून घातलेला आहे त्यामुळे टेस्टही छान येते ह्या पिठल्याला. आता इथे माझी भाकरीही होत आलेली आहे आणि पिठलंही आपलं इथे बघा आता शिजत आलेलं आहे. आणि मी दोन्ही अधूनमधून हे पिठलंही चांगलं मिक्स करत राहत आहे. मस्त इथे आपली गरमागरम ज्वारीची भाकरीही रेडी झालेली आहे. इथे मी सगळ्या भाकरी इथे करून घेतलेल्या आहे व इथे आपलं मस्तपैकी पिठलंही रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही झुणका भाकरची रेसिपी
कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील. मस्त इथे आपल्या गरमागरम भाकरीही रेडी झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे पिठलंही बघू शकता. इथे आपलं परफेक्ट इथे पिठलं शिजलं गेलेलं आहे. ट्रान्सपरंट असा कलरही आलेला आहे. पातळ सरसरीत, एकदम पातळही नाही. तुम्ही भातासोबतही हे आपण पिठलं खाऊ शकता आणि भाकरीसोबतही. आता इथे पिठलं शिजले गेलेलं आहे. आता यावरतून आपल्याला मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून वरतून टाकायची आहे. मस्त इथे आपलं पिठलं रेडी झालेलं आहे. आता मी यावरनं बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर इथे टाकत आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही झुणका भाकरची रेसिपी कशी वाटली व तुम्ही कशा प्रकारे झुणका भाकर करता हेही नक्की कमेंटद्वारा कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मस्तपैकी आपले इथं झुणका भाकर रेडी झालेली आहे. मस्त गरमागरम इथे पिठलं आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी आणि पिठल्यावरतून साजूक तूप टाकले तर अजूनच खायला टेस्टी लागते. अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय. थँक्यू.